नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 28 सप्टेंबर 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता। आजची जी पहिली न्यूज आहे आपली ती जसवंत सिंह यांच्याबद्दलची आहे। तर तुमच्यासमोर हा फोटो आहे जसवंत सिंह यांचा, ज्यांचं निधन झालेलं आहे। हा फोटो दाखवण्याचा उद्देश एक महत्त्वाचा तो आहे, म्हणजे यांचा जो रेग्युलर पेहराव होता शर्टाचा, तिच्यामध्ये हे जी तुम्हाला पट्टी दिसते, हे पट्टी असलेलं शर्ट ते घालायचे आणि ही त्यांची एक ओळख होती। तर ते एक लक्षात ठेवा। जसवंत सिंह यांच्याबद्दलचे डिटेल्स बघूयात। जसवंत सिंह यांचं वय 82, 1968 ते 2020 असा त्यांचा सगळा जो प्रवास आहे। याच्यामध्ये त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम केलेलं आहे। माजी लष्करी अधिकारी होते ते। 1965मध्ये 1965मध्ये 8 वर्ष लष्करात नोकरी करून मग त्यांनी ती सोडली होती। बहुअवयव विकलांगता म्हणजे मल्टिपल ऑर्गन फेल्युअर हा एक त्यांचा म्हणजे हेल्थ इश्यू होता आणि त्याच्याबरोबर सेप्सिस त्यांना झालं होतं आणि त्यामुळे आर्मी रिसर्च अँड रेफरल रुग्णालय जे आहे नवी दिल्लीचं, तिथं त्यांचं निधन झालं। अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचे खंदे समर्थक म्हणून ते ओळखले जायचे आणि आधुनिक राजकीय विचार पुढे नेणारा एक नेता म्हणूनही त्यांच्याकडे बघितलं जायचं। 1998 ते 2004 या काळामध्ये संरक्षण, परराष्ट्र आणि अर्थ अशा 3 महत्त्वाच्या खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळलेला आहे। त्यामुळे महत्त्वाची जबाबदारी बीजेपीने एकेकाळी यांच्याकडे दिली होती। डिसेंबर 1999 इथून थोडासा त्यांचा जो काही राजकीय प्रवास होता तो है ना बऱ्यापैकी इथून ब्रेक लागतो, पण तरीसुद्धा हे जे एक इन्सिडेंट घडला होता कंधार विमान अपहरण, याचा बऱ्यापैकी सेटबॅक त्यांना बसला होता। कंधार विमान अपहरण जे झालं होतं तिच्यामध्ये प्रवाशांच्या बदल्यामध्ये दहशतवाद्यांना सोडण्यासाठी विमानाने कंधारला ते गेले होते। मौलाना मसूद अझहर याच्याबरोबर 3 आतंकवादी अजून त्यांना सोडण्यात आलं होतं आणि जे विमान अपहरण झालं होतं त्याचं नाव आहे IC-814। IC-814 विमानाचं अपहरण झालं होतं नाही, 150 प्रवाशांच्या बदल्यामध्ये मग हे आतंकवादी सोडण्यात आले होते। त्यावेळी दहशतवाद्यांनी एका प्रवाशाला ठार पण केलं होतं। वाजपेयींच्या काळामध्ये 1998मध्ये पोखरणची 2 अणुचाचणी झाली, पोखरण 2 झालं, त्याच्यानंतर 99मध्ये कारगिलचा संघर्ष झाला। म्हणजे एकंदरच यांचा जो काळ आहे एक परराष्ट्र मंत्री म्हणून काम करत असताना तिच्यामध्ये बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत, ज्याचा इम्पॅक्ट आजही आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि भारताच्या राजकारणावर दिसतो। 2001मध्ये भारत पाकिस्तान शिखर परिषद आग्र्याला झाली होती। 2001 संसदेवरचा हल्ला। 1998 ते 2002 परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी खूप या घटना बघितलेल्या आहेत। जुलै 2002मध्ये अर्थमंत्री झाल्यावर त्यांनी युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची फेररचना केली होती। तर हे एक महत्त्वाचं आहे, युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची फेररचना। अटल बिहारी वाजपेयी यांच्या 13 दिवसाच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते। तर हेही एक हे 13 दिवसाचं सरकार पण आहे ना, हे खूप महत्त्वाचं हे होतं। 2009मध्ये भाजपने मोहम्मद अली जिन्ना यांची प्रशंसा केली म्हणून त्यांना पक्षाबाहेर काढलं होतं। 2 वेळा त्यांना पक्षाबाहेर काढलेलं आहे। 2014मध्ये सुद्धा त्यांना पक्षाबाहेर काढलं होतं, कारण जो काही बारमेर मतदारसंघ आहे तिथून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती, कारण त्यांना तिकीट दिलेलं नव्हतं। सो 2014चा हा इन्सिडेंट आणि 2009मध्ये मोहम्मद अली जिन्ना यांची स्तुती केली म्हणून त्यांना पक्षाबाहेर काढण्यात आलं होतं। 2010मध्ये 9ला पक्षातून काढलं, परत पक्षात घेतलं। त्याच्यानंतर 2004 ते 2009 हा जो काळ आहे या काळात राज्यसभेत विरोधी पक्षनेते सुद्धा होते ते। म्हणजे हे 2009 नंतरचा जो काळ आहे 9-10 मग ते सगळं म्हणजे बऱ्यापैकी है ना वाइंड अप झालेलं आहे राजकीय कारकीर्द। 2012मध्ये त्यांना एक संधी मिळाली होती, ती म्हणजे ते उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार होते NDAचे। ओके, आता हे NDA म्हणजे काय, भाजप प्रणित जी काही लोकशाही आघाडी आहे तीच। हमीद अन्सारी यांनी त्यांचा त्यावेळेस पराभव केला होता। 5 वेळा राज्यसभेचे सदस्य होते ते, 4 वेळा लोकसभेचे सदस्य होते आणि भैरवसिंग शेखावत जे होते ते त्यांचे गुरु होते। तर एवढ्या काही बेसिक गोष्टी ज्या आहेत जसवंत सिंह यांच्याबद्दलच्या लक्षात ठेवा। तर पुढची जी न्यूज आहे आपली ती अझरबैजान आणि आर्मेनिया आहे। हा जो अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यामध्ये सध्या संघर्ष चालू आहे। अझरबैजान आर्मेनियामध्ये संघर्ष कशामुळे आहे, तर हा जो रिजन आहे या रिजनमुळे हा सगळा संघर्ष आहे। हा रिजन जो आहे त्याचे नागोर्नो काराबॅक कॉन्फ्लिक्ट असं याला म्हटलं जातं। नागोर्नो काराबॅक कॉन्फ्लिक्ट ॲक्च्युली हे अझरबैजानचा भाग आहे, परंतु आर्मेनियन इथनिक ग्रुप जो आहे तो याला रूल करतो आणि त्याच्यामुळे आर्मेनिया अझरबैजानमध्ये हे भांडण आहे। तुम्ही एवढं लक्षात ठेवा की नागोर्नो काराबॅक कॉन्फ्लिक्ट म्हणजे नागोर्नो काराबॅक हा जो
हे जे ठिकाण आहे, हा जो प्रदेश आहे, याच्यावरून कोणत्या 2 देशांमध्ये भांडण आहे, तर आर्मेनिया, अझरबैजान. दॅट्स इट. एवढं लक्षात ठेवा. एवढं आपल्यासाठी परीक्षेसाठी इनफ आहे. ओके. आणि हे तुम्ही बघू शकता, इकडं अझरबैजानला बॉर्डर करणारा जो आहे हा कॅस्पियन सी आहे. हा जो सगळा समुद्र आहे हा कॅस्पियन समुद्र आहे. इकडं यांना दोघांना बॉर्डर करणारा हा इराण आहे. इकडं जे आहे आर्मेनियाला टर्की आहे. ओके. इकडं हा रशिया आहे. रशिया मध्यस्थी करायचा प्रयत्न करतोय. हा जॉर्जिया आहे. ओके. तर हा मॅप पण तुम्ही बघणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं जे आहे की जे काही राजस्थानमध्ये रस्ता रोको सुरू होतं सगळं, तर तिच्यात NH8 क्लिअर केलेला आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जे हायवेज न्यूजमध्ये येत असतात तर ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. सो NH8 जे आहे राजस्थानमधून जातो है ना. आणि हे जे डुंगरपूर आहे डिस्ट्रिक्ट जो आहे तिथला, तर एकंदरीतच तिथं जे होतं की आता रिक्रुटमेंट एक्झाम जी आहे हा ना, ते कॅन्डिडेट ब्लॉक करणं आणि त्या सगळ्या गोष्टींचा तो इश्यू होता. तर तो आता क्लिअर आहे. तुम्ही एवढं इथं लक्षात ठेवा, दॅट इज NH8 है ना, राजस्थान. भारत हा हर्ड इम्युनिटीपासून खूप खूप दूर आहे असं आपले आरोग्यमंत्री जे आहेत, हेल्थ मिनिस्टर, त्यांनी सांगितलेलं आहे. हर्ड इम्युनिटीवर सेपरेट व्हिडिओ आपला आहे ना, तो वाटलं तर मी पोस्ट करतो परत एकदा. हर्ड इम्युनिटी काय असते? हर्ड इम्युनिटी म्हणजे की मॅक्झिमम जवळपास 80-90% जनता जी आहे, म्हणजे लोक जे आहेत एखाद्या प्रदेशातली, त्यांच्यामध्ये ती प्रतिकार क्षमता निर्माण होणं. हर्ड इम्युनिटी ती कशाबद्दलही असू शकते. आताचा विषय जो आहे तो कोविड-19चा आहे. तर कोविड-19बद्दल 80 ते 90% लोकांमध्ये प्रतिकार क्षमता येणं. तर मग हर्ड इम्युनिटीचा पण एक फंडा जो आहे की सरळ सरळ सगळं अनलॉक करून टाकायचं. ज्याला जिथं फिरायचं त्यांनी तिथं फिरावं. जितक्या लोकांना कोविड-19 होणार आहे तिच्यातली जी लोक वाचतील त्यांच्यामध्ये ती इम्युनिटी येणार आहे आणि मग नंतर त्यांना परत इन्फेक्शन होणार नाही, असा हा एक फंडा आहे. पण हर्ड इम्युनिटी काय की मॅक्झिमम लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते. आणि ती भारतामध्ये अजून आपण बरेच दूर आहोत. आपले जे आरोग्यमंत्री आहेत त्यांनी संवाद 3 साधलेला आहे. म्हणजे आता हे जे संवाद साधताय, तर या कार्यक्रमाचं नाव जे आहे की संवाद, तर हा संवाद 3रा होता त्यांचा. आणि तिच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आपण बऱ्यापैकी दूर आहोत, फार फ्रॉम हॅव्हिंग अचिव्ड हर्ड इम्युनिटी. आणि जवळपास रजिस्टर 6 मिलियन्थ केस जी आहे संडेला आपण केली, म्हणजे जवळपास आता 60 लाख पेशंट्स आणि त्या सगळ्या गोष्टी. आता हे सगळे 60 लाख आहेत का, तर ते रिकवर पण झालेले आहेत. ओके. तर ती एक बाब लक्षात ठेवा. आणि ह्याच सगळा इश्यू जो चालू आहे तिच्यावर आता हे है ना 10:30-11 वाजता सुप्रीम कोर्टात UPSC प्रिलिमसाठीची हिअरिंगसुद्धा आहे. तर बघूयात सुप्रीम कोर्ट याच्यावर काय म्हणतं. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की जे काही नॉर्थ ईस्टमध्ये रिबेल ग्रुप आहेत, ईशान्य भारत जो आहे, त्या ईशान्य भारतामध्ये जे रिबेल ग्रुप्स आहेत ते 2024पर्यंत त्यांचे जे इश्यू आहेत ते सगळे सेटल करण्यात येतील, असं होम मिनिस्टर अमित शहा यांनी म्हटलेलं आहे. आणि काल स्टेटमेंट दिलं आहे त्यांनी की 2024पर्यंत जेवढे काही आहेत, म्हणजे नॉर्थ ईस्टमध्ये बराच इश्यू आहे. कुणाला राज्य पाहिजे, कुणाला डिस्ट्रिक्ट पाहिजे, कुणाला काही पाहिजे, तर तिथं मोठ्या प्रमाणावर फुटीरतावादी गट आणि रिबेल्स आहेत. तर त्या सर्वांचे इश्यू 2024पर्यंत आम्ही क्लिअर करू असा विश्वास त्यांना आहे. आणि कारण ते सिम्पल आहे, 2024मध्ये इलेक्शन आहे. आसाम जे आहे, तर आसाम गव्हर्नमेंट मणिपुरी जी आहे ती लँग्वेज कन्सिडर करणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे. ही मोठी डिमांड होती आसाममध्ये की मणिपुरी लोकही तिथं आहेत, तर ती ही लँग्वेज असावी. तर तसं आश्वासन तर त्यांनी दिलं आहे. तर ज्यावेळेस ते प्रॉपरली वर्क करतील त्यावेळेस आपण बघू. बऱ्याचदा असं होऊ शकतं MCQच्या बाबतीत, म्हणजे ही गोष्ट फायनल झाली की मग आसाममध्ये मणिपुरी कुठून आली असं होतं. तर तो सगळा इश्यू आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, चंदनाचं जे झाड असतं, ते चंदनाचं झाड सँडलवूड स्पाईक डिसीजमुळं ग्रस्त आहे सध्या. आता हा कर्नाटक आणि केरळमध्ये जे त्याचं नॅचरल हॅबिटेट आहे, तर चंदनाच्या झाडाचं सँडलवूड स्पाईक डिसीड जो आहे, ओके, तर त्याच्यामुळे अतोनात त्याचं नुकसान होतं आहे. आणि दरवर्षी 1 ते 5% चंदनाच्या झाडांचं नुकसान याच्याने होतं. आणि हे एक रिझन आहे की भारतामधलं चंदनाचं उत्पादन घटलेलं आहे. ओके, सँडलवूड स्पाईक डिसीजमुळे. सर्वप्रथम हा जो आजार होता तो 1899मध्ये कोडगू या ठिकाणी दिसून आला होता है ना. हा सगळा तिथलाच प्रदेश आहे. चंदनाचं झाड जे आहे त्याचं IUCN स्टेटस जे आहे ते वल्नरेबल आहे. MCQ करता लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे की हे बघा, हा जो डिसीज आहे सँडलवूड स्पाईक डिसीज, तिच्यामुळे हे बघा, हे चंदनाचं झाड आहे हे कम्प्लिटली है ना सुकलेलं आहे, म्हणजे संपवूनच टाकतं ते बघा झाडाला. झाडाची लाईफ गेली, संपला विषय. तर अशा पद्धतीने हे सगळं केलं जातं.
तर हा डिसीज एक लक्षात ठेवा, सँडलवूड स्पाइक डिसीज, है ना, चंदनाचं झाड. आता नावच आहे तिच्यामध्ये सँडलवूड, तिच्यामुळे विचारण्याचे चान्सेस कमी आहेत, बट स्टील एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे. आता बघा कार्बन टॅक्स आणि त्या सगळ्या गोष्टी, की चायनाने म्हटलं की आम्ही कार्बन न्यूट्रल होऊ, चीननी काय सांगितलं की आम्ही कार्बन न्यूट्रल होऊ 2060मध्ये 2060, है ना. तर एकंदरीतच जे काही कार्बन आणि त्याच्या संबंधीचे इश्यू आहेत, तर कार्बनचं उत्सर्जन करण्यामध्ये 1 नंबरला आहे चायना, 2 नंबरला आहे US, 3 नंबरला आहे इंडिया. ओके, सो भारत 3 नंबरला आहे उत्सर्जनामध्ये. तर हा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे की कार्बन येत्या काळामध्ये आपण काय केलं पाहिजे, है ना. तर इमिशन कट जे काय आहे की उत्सर्जन कमी. मग आता साधी गोष्ट आहे की आपल्याला काय करावं लागेल की कार्बन इंटेन्सिव्ह फ्यूल जे आहे की म्हणजे इंधन जे आहे, तर कार्बन जिच्यामधून येतो असे सगळे इंधन, म्हणजे साधी गोष्ट आहे की कोळसा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोल आहे. तर याच्यापासून आपल्याला जे आहे की दुसऱ्या सोर्सेसवर जावं लागेल, जिच्यामध्ये क्लायमेट चेंज हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता सर्वात महत्त्वाची बाब जी आहे याच्यामधली की दिल्लीमध्ये तुम्ही बघितलं असेल की हीट वेव्स, त्याच्यानंतर साऊथ वेस्ट चायनामध्ये मोठ्या प्रमाणावर पूर होतं, त्याच्यानंतर फॉरेस्ट फायर्स होत्या कॅलिफोर्नियामध्ये. हे सगळं कशातून होतं आहे, तर याचं बेसिक रिझन आहे ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग काय आहे ना की मोठ्या प्रमाणावर CO2 आणि ग्रीन हाऊस गॅसेस वाढत आहेत आणि टेम्परेचर वाढतं आहे. तर हा सगळा मुद्दा आहे. आणि याच्यामध्ये ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स, याच्यामध्ये भारताची रँक 5 आहे बघा, ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स. ओके, म्हणजे हवामानामुळे जी काही रिस्क आहे तिच्यामध्ये जागतिक स्तरावर 2020च्या याच्यात भारताचा क्रमांक आहे 5वा, 5th. ओके, तर ही चांगली बाब नाही आहे. म्हणजे तुम्ही एवढ्यावर आपण आलेलो आहे, म्हणजे ग्लोबल काय म्हणजे आपल्या इथं परिस्थिती बघा तुम्ही, वेगवेगळ्या हवामानाचे इश्यू आपल्या इथं मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. तर तो एक खूप महत्त्वाचा याच्यातला आस्पेक्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की क्लायमेट चेंजमुळे इकॉनॉमिक लॉस जो होतो आहे, तर तिच्यामध्ये सर्वात जास्त लॉस जो आहे तो US ला फेस करावा लागला आहे. आता हेही एक फार महत्त्वाचं आहे की आर्थिक नुकसान, है ना, आर्थिक नुकसान. तर याच्यामध्ये 1 नंबरला कोण आहे, US आहे. ओके, अमेरिका आहे. 2 नंबरला जे आहे ते चीन आहे. 3 नंबरला जे आहे ते जापान आहे. आणि 4 नंबरला जे आहे ते भारत आहे, इंडिया. ओके, तर हाही एक महत्त्वाचा आस्पेक्ट लक्षात ठेवा. म्हणजे बघा, क्लायमेट रिस्कमध्ये भारत जगात 5वा आहे, आर्थिक नुकसान जे काही क्लायमेटमुळे होतं आहे तिच्यात भारत 4था आहे. तर ह्या 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. तर त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे की एकंदरीतच भारताने कमिट केलेलं आहे की 2030पर्यंत जे काही नॉन फॉसिल फ्यूल जे आहे, तर नॉन फॉसिल म्हणजे ज्याच्यामध्ये, है ना, हे जे रेग्युलर परंपरागत इंधन आपण वापरतो त्याच्याऐवजी नॉन फॉसिल फ्यूल्स वापरलं जाईल आणि तिच्यामधून जवळपास 40% विजेची निर्मिती केली जाईल 2030पर्यंत. तर हे भारताचं टार्गेट आहे. तर हे MCQसाठी लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. तर हाही एक याच्यातला महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. तर एकंदरीतच जे आहे की येत्या काळामध्ये आपल्याला इमिशन जे आहे, कार्बन इमिशन आणि त्या सगळ्या गोष्टी, तर तिच्यावर काम करणं अपेक्षित आहे. तर हे काही महत्त्वाचे मुद्दे याच्यातले होते, तर ते लक्षात ठेवा. थायलंडमध्ये जे आहे राजेशाही विरोधात असंतोष आहे बघा. थायलंडमध्ये राजेशाही आहे आणि आम्हाला खरी लोकशाही हवी आहे अशा घोषणा देत विद्यार्थी जे आहेत ते विद्यापीठं आणि महाविद्यालयांच्या कॅम्पसमधून राजवाड्याच्या दारापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि तिथली परिस्थिती जी आहे की तिथं आंदोलन सुरू आहे राजेशाही विरोधात थायलंडमध्ये. आता राजेशाही विरोधात जर तुम्ही बोललात, है ना, आंदोलन दूरची गोष्ट आहे, तुम्ही बोला फक्त, तुम्हाला गुन्ह्यासाठी 15 वर्षाची शिक्षा आहे थायलंडमध्ये, होऊ शकते. अर्नोन नंपा नावाचा मानवाधिकार वकील आहे, ज्यांनी राजेशाही आणि अर्थसंकल्पात त्यांच्यासाठीची तरतूद जी आहे त्याचा संकोच करण्याची मागणी सर्वप्रथम केली होती. म्हणजे जे काही जिथं जिथं राजेशाही आहे, तर तो जो अर्थसंकल्प असतो, मोठा जो काही कर जमा केला जातो, तर तो सगळा या राजेशाही आणि राजवाड्यांसाठी वापरला जातो. तर तो संकोच करायचा, म्हणजे ते कमी करा तुम्ही, है ना. म्हणजे जसं आपल्याकडे पॉलिसी कट असतं, है ना, कट मोशन आपण बघितलं होतं का पार्लमेंटमध्ये, तर त्याच पद्धतीने की त्यांच्यासाठीचा जो पैसा आहे तो कमी करा. आर्मेनिया, अझरबैजान तुम्हाला सांगितलं मी, नॉगोर्नो काराबाख रिजन जो आहे, है ना, मॅपही दाखवला. तर आता बघा की हा जो येलो दिसतोय तुम्हाला, हा थायलंड आहे बघा. ओके, येलो जो आहे तो थायलंड आहे. सो बँकॉक, पटाया, है ना. आता इथून हे जे मला रेड दिसतंय, तर हा क्रा कॅनलचा कन्सेप्ट होता. क्रा कॅनल काय आहे ना की एकंदर चीनला जर इकडं यायचं असलं, म्हणजे भारताकडे यायचं आहे वरती, है ना, तर चीनला इथून यावं लागायचं बा.
सिंगापूरपासून इकडून असं मधून. हा इंडोनेशिया आहे, हा मलेशिया आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची MCQ मध्ये जर तुम्हाला विचारलं की साऊथ चायना सी जो आहे हा ना, साऊथ चायना सी, तर साऊथ चायना सीचा वाद कुणाकुणामध्ये आहे, तर तिच्यात हा इंडोनेशिया येत नाही, तेवढं एक लक्षात ठेवा हा ना. हे बाकीची समोरची जनता येते सगळी. पण एक आहे की मग हा क्राक लॅनेलचा कन्सेप्ट होता की या थायलंडमधून इथून रस्ता बनवायचा आणि सरळ इथून असं निघून जायचं. परंतु थायलंडनी सध्या तरी या क्राक कॅनलला है ना नकार दर्शवलेला आहे की नाही, आता सध्या आम्ही याच्यासाठी रेडी नाहीत. सो क्राक कॅनल जे आहे ते थायलंडमधून जाणार होतं, तर तेवढं एक लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर चीनच्या कोळसा खाणीमध्ये 16 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर या मृत्यूचं जे कारण होतं ते म्हणजे कार्बन मोनॉक्साईडची जी पातळी होती ती मोठ्या प्रमाणावर तिथं वाढली आणि तिच्यामधून जे काही मजूर होते त्यांचं निधन झालेलं आहे, मृत्यू झाला आहे. एमी पुरस्कार जे आहेत त्यांच्यासाठीची नामांकनं जाहीर झालेली आहे. याच्यामध्ये 4 मोर शॉर्ट्स नावाची वेब सिरीज आहे बघा, आता तिचा दुसरा पण सीझन काही दिवसांपूर्वी आलेला आहे. 4 मोर शॉर्ट्स, मोर म्हणजे महिला आणि त्यांच्या संबंधित आहे ही. दिल्ली क्राईम जी आहे, तर या दोन्ही वेब सिरीजला सर्वोत्कृष्ट मालिका विभागात हे मिळालं आहे. तर एमी पुरस्कार हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे महत्त्वाचे, ही फक्त नामांकन आहेत बघा, पुरस्कार नाही मिळाला. फक्त एमी न्यूज याच्यासाठी घेतली आहे की दिल्ली क्राईम ज्या लोकांना PSI व्हायचं आहे किंवा ज्यांना युनिफॉर्म सर्व्हिस एकंदरीतच, त्यांनी ही नक्की बघावी अशी वेब सिरीज आहे दिल्ली क्राईम. आणि हिच्यात तुम्हाला एकंदर पोलीस कशा पद्धतीने काम करतात, काय चॅलेंजेस त्यांच्यासमोर आहेत हे महत्त्वाचं आहे. हे ॲक्च्युली दिल्ली क्राईम जे आहे ते दिल्लीमध्ये जे काही निर्भया प्रकरण झालं होतं त्या संबंधित ही सगळी आहे. परंतु हिच्यातला जो एक मोठा आस्पेक्ट आहे तो तुम्हाला पोलीस, त्यांची कार्यशैली, त्यांचे चॅलेंजेस, या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतं. प्रोफेशनल लाईफ, पर्सनल लाईफ आहे ना, फॅमिली, त्याच्यातला बॅलन्स आणि त्याच्यामुळं जे काही द्वंद्व निर्माण होतं ह्या सगळ्या गोष्टी. सो दिल्ली क्राईम बघावी असं मी मागेही सांगितलं होतं, तर ते इथं आहे. त्याच्यामुळे दिल्ली क्राईम तुम्ही नक्की बघा. जिमेक्स 20 भारत आणि जपानच्या नौदलाचा लष्करी सराव आहे बघा हा. तर है ना 2020 मधला 4था सराव आहे, तर तेवढं एक लक्षात ठेवा. बायनियल आहे है ना. तर जिमेक्स 20. ओके. आता हा जिमेक्स जो आहे तर अरेबियन सीमध्ये होतो हा. तर भारत आणि जपान 4th आहे हा 2020 मधला. आपलं जे इयरबुक आहे त्या इयरबुकची PDF परत एकदा मी पोस्ट करतो आता टेलिग्रामला. त्या इयरबुकमध्ये बॉक्स दिलेले आहेत, ते एकदा पाठ करून टाकले की मग शक्यतोवर तुम्हाला गरज पडत नाही. कारण मग हे विचारलं गेलं तर तुम्हाला टिपिकली कुठल्या देशाबरोबर कोणती आहे, नेव्हीची आहे, तेवढं एक लक्षात ठेवा. महाराष्ट्रात 3 पर्यटन संकुलं त्यांचं उद्घाटन केलं गेलं. 27 सप्टेंबर काल जागतिक पर्यटन दिन होता. आणि जागतिक पर्यटन दिन त्याची थीम काय होती ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. आपण राजस्थानची न्यूज बघितली होती. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. याच्यामध्ये MTDC ग्रेप पार्क जे आहे, गंगापूर धरण नाशिक, त्याच्यानंतर बोट क्लब खारघर मुंबई, असे 3 नवीन पर्यटन संकुलं जे आहे त्याचं उद्घाटन झालं. आणि महाराष्ट्र टुरिझम समथिंग फॉर एव्हरीवन या पुस्तकाचं सुद्धा प्रकाशन जे आहे ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की 28 सप्टेंबर म्हणजे आज हरित ग्राहक दिन आहे. दरवर्षी भारतात 28 सप्टेंबर रोजी हरित ग्राहक दिन पाळला जातो किंवा जाहीर तो साजरा होतो. ग्रीन डेक्स नावाची कन्सेप्ट काय आहे, तर नॅशनल जिओग्राफिक सोसायटीनी 2008 मध्ये हे प्रकाशित केलं होतं. ग्रीन डेक्स काय होतं की हिच्यामध्ये पर्यावरणाबाबत ग्राहक आणि उपभोक्ता किती जागरूक आहे, म्हणजे जो काही कस्टमर आहे मार्केटमधला त्याला पर्यावरणाबद्दल तो किती जागरूक आहे हे याच्यात बघितलं गेलं होतं. त्याच्यानंतर महाराष्ट्रातले 99% 7/12 उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्त झालेले आहेत. आता ही जी न्यूज आहे ती महत्त्वाची याच्यासाठी आहे की एकंदरीतच हे सगळं जे झालेलं आहे ते 7/12 संगणकीकरण जे काही प्रकल्प होता कॉम्प्युटराईज करायचं डिजिटल, त्याच्या अंतर्गत झालेला आहे. 99% जे आहेत 7/12 ते म्हणजे 2,50,00,000 7/12 उतारे जवळपास डिजिटल स्वाक्षरीयुक्त झालेले आहेत. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये हे जे झालं होतं याची सुरुवात या कार्यक्रमापासून होते. हे आपल्यासाठी MCQला महत्त्वाचं आहे. ते म्हणजे राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, NLRMP राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम 2002-03 पासून हा सुरू झाला होता. आणि याच्यामध्ये मग सर्व जिल्ह्यात स्तरावर ग्रामीण भागात संगणकीकरण सुरू झालं होतं. 2010-11 पर्यंत ते जिल्हा स्तरावर होतं. 2015-16 पासून सर्व संगणकीकृत अधिकार जे होते ते अभिलेखचे ऑनलाईन करण्यात आले. 18-19 पासून सर्व ऑनलाईन अधिकार अभिलेख डिजिटल स्वाक्षरित करण्याचा समावेश करण्यात आला. डिजिटल सिग्नेचर म्हणजे परत तुम्हाला मॅन्युअलचा संबंध नाही, तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकता. ते याच्यासाठी महाभूमी हे संकेतस्थळ जे आहे ते 20 सप्टेंबर 2019ला महाराष्ट्र शासनाने सुरू केलं होतं. सो महाभूमी संकेतस्थळ पण MCQ करता महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर
GF थॉमस यांचं पण निधन झालेलं आहे, वय वर्ष 81. केरळमधले काँग्रेसचे नेते होते, चंगनसेरीचे आमदार, आणि ते जवळपास 1980 पासून तिथलं प्रतिनिधित्व चंगनसेरीचं करत होते. जे काही UDF सरकार होतं काँग्रेस प्रणित, 2001-06 मध्ये त्यांनी ग्रामविकास, खादी, ग्रामोद्योग खात्याचं मंत्रिपद पण बघितलं होतं. सो CF थॉमस जे आहे. कालचे प्रश्न बघा 2020 करता. ओके, हे आजचे प्रश्न आहे ॲक्च्युली ना. कालचे प्रश्न आधी सोडवूयात आपण. SP बालसुब्रमण्यम यांच्याबद्दल बिनचूक विधान निवडा. 12 तासात 21 गाणी गाण्याचा विक्रम गिनीज बुक ऑफमध्ये आहे. शुभ संकल्पन तेलुगू चित्रपटाची निर्मिती केली होती. 20 भाषांमध्ये नाही, 16 भाषांमध्ये आहे हे. सो कचं उत्तर जे आहे, आपलं जे एकचं उत्तर आहे, तर ते अ आणि ब आहे. सो 4 उत्तर आहे फक्त. ओके, 16 भाषेत 40,000 गाणी. बर्न शुगर हे अवनी जोशी यांचं पुस्तक आहे आणि भारतात ते गर्ल इन व्हाईट कॉटन नावाने उपलब्ध आहे. दोन्ही योग्य आहेत बघा. हे अयोग्यवाला पर्याय पुढे घेतला होता, त्याच्यामुळे पण कन्फ्युजन होतं. फ्रायडे फॉर फ्युचर या चळवळीची सुरुवात कधीपासून झाली? 2018 मध्ये. महाराष्ट्रात विजेवरील 240 बस केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे, बरोबर आहे. फेम 1 नाही, फेम 2 मध्ये फेज 2 आहे हा, त्याच्या अंतर्गत ह्या बस देण्यात आलेल्या आहे. सो फक्त अ. महाराष्ट्रात सुटी, बिडी आणि सिगरेट विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे, बरोबर आहे ना. आणि सिगरेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादन कायदा 2003 नुसार सिगरेट पाकिटावर 85% भागावर आरोग्यास अपायकारक लिहिणं अपेक्षित आहे. सो दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. आजचे प्रश्न घ्या. आजच्या प्रश्नामध्ये IAS मेन्स करता, देर इज ग्रोईंग पब्लिक सपोर्ट फॉर क्लायमेट ॲक्शन बट वी नीड सोल्युशन दॅट आर सीन टू बी इंडियाज इंटरेस्ट. इलॅबरेट. ओके. हवामान बदल भारताची भूमिका, 400 शब्द. आजचे प्रश्न घ्या. पहिला प्रश्न आहे 2020 करिता भारतातून 12 वैज्ञानिकांना शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर झाला. 2020 करता महाराष्ट्रातील 4 वैज्ञानिकांना शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर झाला. फक्त अयोग्य, ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. भारतातली पहिली मायक्रो रिॲक्टर लॅबोरेटरी उभारण्याचा मान कुणाला जातो? डॉक्टर अमोल कुलकर्णी, डॉक्टर किंशुक दासगुप्ता, डॉक्टर सुरेंद्र दत्ता, डॉक्टर UK आनंदवर्धन. फिशिंग ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? आरोग्य, सायबर गुन्हे, शिक्षण, अर्थव्यवस्था. घुमर हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? गुजरात, केरळ, हिमाचल प्रदेश, राजस्थान. लँटना ही आक्रमक प्रजाती आहे. मिशन लँटना महाराष्ट्र सरकारद्वारे राबवलं जातं. फक्त अ बिनचूक, फक्त ब बिनचूक, दोन्ही बिनचूक, दोन्ही चूक. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.